त्याला त्याला उभा देण्यासाठी माझ्या मते नाटकातील घटनाक्रम देखील महत्वाचा नाही. नाटकात काय घडतं ते टाळून सुद्धा एक निखळ रंगीत व्यक्तिमत्व म्हणून ही भूमिका होऊ शकते. नाटकात घटना तर असतीलच नाही का? ऑफकोर्स नाटक घटना मला नाही, पण घटनेपेक्षा ती पर्सनॅलिटी जास्त प्रकर्षाने जाणवते, भावते. तुम्ही जेव्हा नाटक पूर्ण वाचाल ना तेव्हा तुम्हाला या गोष्टी जाणीव होईल. मला नाटकाचा येण नाही, तो फार टिपिकल आहे. नाटक मात्र डिस्टन्सही जाणार आणि सर आपण ते करणार आहोत. आपण करणार आहोत. कदाचित तुम्हाला नाटकातील काही ठिकाणं गडद वाचण्याची शक्यता, पण ती त्या नाटकाची त्या भूमिकेची गरज आहे असं मला वाटतं. आणि नाटक जसं आहे तसं आपण स्वीकारलं पाहिजे. त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही का सुनीती? सुनीतीला विचारून घ्या. नाही म्हणजे नाटकातल्या हिरोईनची परमिशन असेल तरच आपण पुढे विचार करू. सुनीती, एकदा तो नाटक पूर्ण वाचून घे आणि नंतर बरोबर ना तरी चालेल. हो सर, तुम्ही असं काय म्हणताय? आपण रंगलोय काय? एकत्र काम करणार. त्यात स्क्रिप्टची निवड तुम्ही केली आहे, तुम्ही डिरेक्ट करणार आहात, म्हणजे माझे काय हातात असण्याचा प्रश्नच येत नाही. मला काय वाटतं तुझ्या दिवाणपणे मोहनरावांशी या विषयावर चर्चा करून घे आणि नंतर करू बसणार हे चालेल. सर, मी या नाटकातील नायिकेची भूमिका करणार. बरं ते झालं सर. आता तुम्ही तुमच्या आवाजामध्ये आम्हाला काही महत्वाचं प्रवेश आहे का असं म्हणताय? ठीक आहे, मी संपूर्ण नाटक वाचणार नाही का? काय काय पूर्ण त्यातले काही महत्वाचे प्रसंग वाचतो. तर प्रसंग असा आहे की नाटकाचा नायक, त्याचं नाव आहे मदन आणि त्याचा मित्र कमिडीस, त्याचा प्रेमभंग झाला आहे आणि तो त्याची व्यथा मदनला सांगतो. त्याची कथा ऐकल्यानंतर मदनने त्याला दिलेलं उत्तर आता मी वाचतो. ऍक्च्युली हा मोनोलॉग आहे आणि असे मोनोलॉग या नाटकामध्ये जागोजागी विपुलपैकी आपल्याला दिसते. तर मदन म्हणतो, सिगारेट घे, ओढ यार. ना बघ मॅम, मी तुझी कथा ऐकली आणि पहिलं सांगतो म्हणतेच वाटत नाही 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 रागवायचं नाही. माझं ऐक, तू म्हणालास तुझं त्या सुची की काय नाव त्या मुलीवर प्रेम, अगदी जीवापाड प्रेम होतं. जे पौरुष लागतं ना, बेदरकार पौरुष, झगडणारं, आव्हान पेलणारं, त्यापासून माझा नवरा मैलो दूर आहे ग. सतत माझ्या भोवती पिंगा घालत असतो. जी कामं मी करायचे ती तो करतो. अगं निलिमा, मग चार चौघात मला लाजल्यासारखं होतं ग. आणि निलिमा लोक माघारी द्यायचे, त्यांचे टिंगल घालतात, तुझी टिंगल घालतात. जेव्हा इतरांना त्रासदायक ठरतो ना, तेव्हा खूप समस्या निर्माण. सुनीती, हळूहळू तू त्यांना समजावून सांग. त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न कर. खूप प्रयत्न केला मी निलिमा, काही उपयोग नाही. तुला एक विचारून टाकणार नसेल तर विचार ना. तुमचं वैवाहिक जीवन? नाही ग, असं काही नाही. आमचं वैवाहिक जीवन अगदी सुरळीत चालू. माफ करा, जरा स्पष्टच विचार. सुनीती, मला पहिल्या भेटीत भाऊजींचा स्वभाव जरा चमत्कारिकच वाटला. या संदर्भात मी तुझ्याशी बोलणारच होता. यामुळे
या निलिमा या या घरात मी कधी कधी घुसमटते माझी आणि त्यासाठीच म्हणून या नाटकाच्या ग्रुपशी मी थोडी ओळख वाढवली. तसा विचार केला, वेळ दिला म्हणजे आपला विरंगुळा होतो ना. पण आता तू आलीस ना, मला फार बरं वाटते. छान केलं सुनीती. नाहीतरी तुला कॉलेजपासून नाटकाची आवडच आहे. कधी सादर होणार आहे तुमचं नाटक? बहुधा पुढच्या महिन्यात होईल. मी सांगेन तुला, नक्की सांगा, मी येईन नाटकाला. अरे सुनीती, येऊ मी आता? उशीर झाला. अगं एवढ्यात निघतेस, बस ना जराशी. नाही गं, पप्पा काळजी करतात का? बरं, परत केव्हा भेटणार आहे? तू ये ना आता आमच्या घरी आणि भाऊजींना देखील घेऊन ये. ते नाही येत तिथे, पण मी नक्की येईन. तू ये नक्की आणि काही ताण घेऊ नकोस. माझी काही काळजी करू नक्की. येऊ मी आता? टेबलच्या समोर त्या पांडेबाई आणि पाटीलबाई बसतात ना, मला पाहिलं ना
असंच राहतात. मग मला ना काम करता येत नाही गं सुनीती. साहेबांना रागवले ना की होतील सर. हो, अशा लहान सहान गोष्टी साहेबांपर्यंत न्यायला लहान आहात का तुम्ही? त्या पांडेबाई हसत असतील तर तुम्हीच त्यांना चांगलं खडसावून विचारा ना की बायांना का हसताय? अहो, चांगले पुरुषासारखे पुरुष तुम्ही आणि त्या पांडेबाई हसतायत म्हणून साहेबांकडे तक्रार करणार का हो? ते काही असो सुनीती, पण आपल्याला त्या बाया माणसांसमोर वाद घालण्याचा जमणार नाही. त्यापेक्षा ना साहेबांकडे प्रकरण देतो. काही काय? जाऊ द्या, करा करा काही करा. हा ना मी पाहतो. नमस्कार. या ना सर, या. आहे ना सुनीती. सुनीती सर आले. या सर, तुम्ही या ना, या बसा. अरे 3 शिने सोडून तुमच्याकडे यायचं म्हणजे मला म्हाताऱ्याला दमाना होतो रे हल्ली. अहो सर, तुम्हाला काय झालंय म्हातारं व्हायला इतकं? बा, दम लागला एवढंच. थोडं पाणी देते का? आणतो ना, मी आणतो. सर, आज अचानक कसं? अरे अचानक आलोचं कारण आहे अचानक. आज ऑफिसमध्ये प्रकाशचा फोन आला. म्हणत होता काहीतरी महत्वाचं सांगायचं. मी त्याला म्हणालो आपण तालुच्या ठिकाणी तालुच्या वेळेस बोलू ना. मग? नाही म्हणत होता फक्त आपल्याशीच काहीतरी महत्वाचं बोलायचं, सर्वांच्या समोर नाही. आणि त्यासाठी आपण सुनीतीकडे जमूया. बरं झालं, म्हणजे प्रकाश वगैरे सगळे येतीलच आता, नाही का? हो, यायला तर पाहिजे होते, पण मी म्हणतो प्रकाश काय सांगणार असेल बघा. पण सर, आपल्याला नाटकाची परवानगी मिळाली ना? नाहीतर मागच्या वेळेस सारखी फजिती व्हायची हा? नाही हा. तो काय प्रॉब्लेम नाही. यावर्षी विवेकने ती भूमिका अतिशय उत्तम राबवली. हो ना, त्याला कुठल्याही परिस्थितीत नाटक रत्न उद्यायचं होतं यावर्षी. हो ना. आणि थँक्यू. आपण बसा. हो बसतो. काय म्हणते सर नाटक? ठीक आहे. मेरी माँ, मेरी माँ, मेरी माँ, मेरी माँ, दोनों ने टांग से झाड़ू कर दिया. वा, विवेक, प्रकरण म्हणजे दिसतंय आज. अरे काय असणार रे, तूच सांग ना. आज सदुदी निरोप पोहोचणाऱ्याच्या घरी निरोपा, हा. संध्याकाळी सुनीतीकडे येणे. तुला सांगतो सुनीती, हा माझ्याकडे आलेला पहिला निरोप बरं का. काही तर माझी नेमणूकच होईल. ही फक्त निरोप पोहोचण्यासाठी झाले नाही का? गमतीदार होतं का विवेक तू? नाही, अगं ही गंमत नाहीये. ही माझ्यासारख्या नाट्यामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तमाम ज्युनियर आर्टिस्ट अरे व्यथा आहे रे. अरे मग एखाद्या जुन्या आर्टिस्टची तू विनंत स्थापन करत नाही. अहो सर, करणारच होतो पण काय झालं माहिती का तुम्हाला? काय झालंय? मग, अरे आपल्यासाठी ठरलेल्या मीटिंगचा निरोप कोणी पोहोचवायचा मग नाही का? काही बरोबर नसतं आहे. भेटलं नाही. अरे नाही बरं भेटलं मला. अरे बस असं ये प्रकाश. अरे आम्ही तुझीच वाट पाहत होतो. अहो सर, याने मला पुन्हा एकदा थँक्यू. अभिनंदन. अहो, नक्की सर. पाठांतरानंतर आपण पुन्हा उभं राहू. हा? हे पहा, तुम्ही ही भूमिका नाही करू शकणार. प्रयत्न करीन सुनीती. आणि तुम्ही ही भूमिका करणार असाल ना तर काय? तर मी या नाटकात काम नाही करणार. घरी ते दारी ते संसारी ते. नाही. सुनीती, तू या नाटकामध्ये काम करणार. हो, तू या नाटकामध्ये तू काम करणार सुनीती. कारण मी म्हणतोय भ्रम.
जो आपली भूमिका आणि कराबद्दल सुहास आणि एकच शेवटी विवेक विश्वास करते तिथून आला ॲडव्होकेट सुनील ठाकूर प्रकाश आणि परांडकर सुनीती संपदा हडकर निलिमा सभापती वंश उमेदवार रमा काकू सभापती अनिता आसेरा केंद्रीय सर आणि बोरकर मदन मोहन प्रकाश गावी रंगभूषा देशभूषा संजना रकारे अनुराधा बायको संगीत रागिणी गुरुकर संगीत ठाकूर प्रकाश योजना विद्वान उमरीकर नेपथ्य अनिल परिकर लता खडसकर रंगवंती व्यवस्था प्रवीण ठाकूर कैलास सोसुळे सोमनीता माळी राजश्री ठाकूर दिलीप घोडे भास्कर आशीर्वाद प्रमोद जहागीरदार निर्मिती संदर्भात महाराष्ट्र सेवा क्रमांक होईल सादर करत आहोत दोन समाज नाटक उतरे आणि कविता शेवटचा उतरे.
मोहनराव सूट आणि ते पण तुम्ही. अरे सूट मोहन नाही घालणार, सूट घालणार मदन. आणि मग मला सवय नको का व्हायला, म्हणून मी शिवून घेतला. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. आता जाताना करतो मी चौकशी. बरं आता मला पाहिजे मला. बरं तालमीसाठी यायचं मला ते. हो हो, तू जा ना. हा, येतो मी. म्हणजे 2 दिवसामध्ये पाठांतर होत नाही. कसं पाठांतर होत नाही, पहाच म्हणावं. हो, कसं पाठांतर होत नाही, पहाच म्हणावं. तुला खरंच सांगतो विद्या, पहिल्याच भेटीत तू मला आवडलीस. हजारांमध्ये लाखात उठून दिसणाऱ्या तुझ्या सौंदर्याचा खरोखर मला मोह पडला. विद्या, तुला कसं सांगू मी तुझ्यासाठी किती जुळवून आहे. आणि आजही जुळवून होतं. देवावर शपथ खरं, तुझ्या काय जादू आहे ना, तुला सांगतो. त्या कस्तुरी मृगाला त्याच्याजवळ असणाऱ्या सुगंधाची काय कल्पना. आणि गमतीची गोष्ट म्हणजे कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते म्हणतात. मला तुझ्या ते जाऊ दे. विद्या, विद्या, रिअली आय लव्ह यू विद्या, लव्ह यू, लव्ह यू विद्या. कोण आहे? मी तिकडून आला. हा, तिकडून आला. या ना तिकडून आला. बसा, बसा. नाही पण आपल्यामुळे उगाच रंगाचा भंग नको. कशाबद्दल म्हणताय तिकडून आला? मोहन, अरे डोळे कुठले तरी कान सांगू का कमते अजून. हा, म्हणजे तुम्ही त्या संवादाबद्दल बोलताय का? ना, मी तर तुझ्या खऱ्या विद्येशी बोलत नव्हतो. आम्ही ते नाटक करतोय ना, त्यातले संवाद पाठ करत होतो. तू आणि नाटक नाही करू. नाटक काय बर, कोणतं नाटक करताय तुम्ही? हो, नाटक, उतरे. हा. नाव तर ऐकलं कुठे वाटत. कुणाचं एवढं भिकडकरांचं. नाही हो दादा, ते नवीन नाटककाराचं नाटक आहे. तरी काय? नाही, या उठोळ भाषेवरून मला लेखक लक्षात यायला पाहिजे होता. कसली नाटकं करता रे तुम्ही लेखमाशी थिल्लर? अरे आम्ही पण नाटकं केली मोहन. देवलांची केली, अण्णासाहेब किर्लोस्करांची केली. काय ती शान होती नाटकाची. अरे मेळ्यासाठी नाटकं बसवताना आम्ही अक्षरशः वेडे होतो, अक्षरशः वेडे. काय ती ड्रिपरी, काय तो थाट, तो व्हावा. अहो नाना, काळाप्रमाणे गोष्टी बदलतात हो. जुन्या जमान्यातली नाटकं कोण पाहत आहे आता सांगा ना. असं तर मी नाटक पाहणं सोडून दिले आणि आता दिसत देखील नाही ना हल्ली. थोडा चहा घे. अरे आमची सुनबाई कुठे गेली आहे? नाना, ती मैत्रिणीकडे गेली. येईल एवढे. तुम्हाला सांगतो, माझ्या ऑफिसवरची मुलगी तिची मैत्रीण आहे. सख्खा मैत्रीण. नाना, ती मला सुद्धा येऊ म्हणाली. मीच नाही म्हणालो. नाना, मला सावंतकडे जायला ना थोडी भीतीच वाटते हो. कसं व्हायचं रे मोहन तुझं? आणि अशी संधी कुणाला मिळाली असती ना तर त्याचा फायदा उचलला असता आणि साहेबांची घसट वाढवली असती. तुम्ही का मला आज ओळखता का? त्याचं तर वाईट वाटते रे मोहन. अरे ते चहा करण्यात तुमची पोळ्या लागतात जन्म गेला तुझा. अरे
पुरुषासारखा पुरुष तू, तुला तुझ्या स्वभावाचा त्रास नाही होत? नाना, असल्या स्वभावाचा त्रास आपल्याला होत नाही, पण दुसऱ्याला होत असतो. आणि या सुनीतीने सुद्धा तुझं पाणी चोखून घेतलंय. सारं घरात तुझ्यावर टाकते आणि सारं गाव फिरत बसते. मोहन, अरे पुरुषांना बायकोला कसं नजरेच्या धाकात ठेवलं पाहिजे. तुझी काकी आज मी डोळे मोठे केले, चांगलं लागते. नाना, पण सुनीती खूप चांगली आहे हो. ठीक आहे रे, तू पण आता जपून वागायला हवं नाही का? हो ना. हो दिगू नाना, हो. तितकंच हो दिगून आणा आणि हो दिगून आणा. होय बाई नुसता टाक तर मग चहा. सुनबाईच्या हातचा चहा प्यायचा योग कधी येतोय? कुणास ठाऊक. कधी
सुनीती निरोप दिला नाही ते. का हो? त्या पांडेबाई परत तुम्हाला चिडवतील, तुमच्यावर हसतील, म्हणून घाबरलात की काय तुम्ही? पण नाही गं, पण पांडेबाईलाच मी आज बोललो. काय? तुम्ही बोललात? हो. त्याचं काय झालं सुनीती, मी ना की म्हणजे मला सूट शिवून झाला की नाही म्हणून शिंप्याकडे गेलो, तर तिने मला बळजबरी सूट घालायला लावला. तसाच मग मी ना सरळ ऑफिसमध्ये गेलो, तर पांडेबाई समोरच बसलेल्या होत्या. मला पाहिल्या की हसू लागल्या. मग का सांगतो सुनीती, मी ना सरळ त्यांच्या टेबल समोर जाऊन उभा टाकलो आणि म्हणालो, काय चाललं? हे काय? तुमच्या सूटकडे बघत होते. छान दिसतोय ना तुम्हाला? तुम्ही सुद्धा ना आज या साडीमध्ये एकदम छान दिसताय. म्हणजे एकदम ठाकूर. काय म्हणाला देशपांडे? मी म्हणालो, यू आर लुकिंग सो क्यूट. साला असल्या साड्या आमच्या बायकोला का आवडत नाही बोलून हे पहा देशपांडे, तुम्ही बोलतात काहीतरी बोलत आहात. काय सकाळी सकाळी झोपून आलात की काय? हो, दारू वगैरे न घेता मी तुम्हाला सुंदर म्हणतोय. It's a compliment. अजून एक सांगू पांडेबाई, जेव्हा तुम्ही रोज माझ्याकडे बघून हसता ना, तेव्हा काय sexy दिसता. एकदम cute. जा, चालते बरं. जा म्हणतेय ना. नाहीतर सगळं ऑफिस गोळा करेन मी. जा. खुर्चीवर बसलेलो होतो. पांडेबाई लागोपाठ रजा टाकून निघून गेल्या. म्हणजे त्यांना काहीतरी बोललो असणार. पण मला नाही वाटत पांडेबाई आता माझी चेष्टा करतील म्हणून. मोहन अहो, काय चालवलं तुम्ही हे? काय घरटे बोलात तुम्ही पांडेबाईंना? आणि परत काल संध्याकाळी तुम्ही बाजारात गेला होता. अगं तुझे ब्लाऊज शिवून आणायचे होते आणि बारीक साडी खरेदी करायची होती म्हणून गेलो. आणि बाजारात तुम्हाला रमाबाई तुमची सून भेटली होती. भेटली कसली ग, दुरूनच दिसली. ती आगे आणि मी मागे. घरी आलो. म्हणजे ती पुढे आणि तुम्ही मागे असंच ना? हो का सुनीती, असं. आणि तुला सांगतो, भर रस्त्यामध्ये मी काय केलं माहिती का, सरळ पाठांतराला सुरुवात केली. बाई भर रस्त्यात. तुला खरंच सांगतो, परमेश्वराच्या अनेक उत्तम कलाकृती एका बाजूला आणि सुंदर तरुण आकर्षक स्त्री एका बाजूला. कधी मला वाटतं, अनादी काळापासून चालत आलेलं हे आकर्षण माझ्यापर्यंत येऊन पूर्णत्वाला पोहोचलेलं असं वाटतं. मला तू आवडतेस या एका वाक्यामध्ये अर्थाच्या सगळ्या छटा मनमुरादपणे इंद्रधनुष्याचा खेळ खेळत असतात. मला तू आवडतेस म्हणजे मला तुझं चालणं आवडतं. मला तू आवडतेस म्हणजे तुझं हसणं आवडतं, तुझं बोलणं आवडतं. पण सगळ्यात ठळक छटा असते, मला तू आवडतेस म्हणजे तुझा देह आवडतो. त्याच्या वेगळ्या आणि उगार आवडतात मला तुझे टवटवीत डोळे आणि गुलाबी ओठ. त्या सर्व गोष्टी ज्या एका नराला आव्हान देतात. मोहन बस करा प्लीज थांबा. काय झालं सुनीती, पिंचाळली? मी तुला सांगत होतो ना कोणता बरं डायलॉग पाठ करत होतो मी. मला
ही काय थिंकर काय केले मला खरंच नाही कळलं बघ. पण मला सगळं कळतंय मोहन. मोहन, मी परत एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करते. प्लीज तुम्ही या नाटकाचा नाद सोडा माझ्यासाठी, प्लीज. असं कसं म्हणते ग सुनीती? तुझ्यामुळं मी हे नाटक करतोय, ही भूमिका करतोय आणि तूच नको म्हणतीये. सुनीती, तू ना बघत राहायची बघ. अशा झोपामध्ये मला उभा करेल ना, बस. मला मदत नकोय मोहन. मोहन, मला माझा मोहन हवाय. मी तुझाच आहे. सुनीती, मी ना कपडे बदलून येतो, मग नंतर आपण आपल्या दुसऱ्या अंकाच्या संवादाची उजळणी करायची. नाही नाही नाही, नको. का गं? तुझी तब्येत बरी नाही? अमृत लावून तू डोक्याला. मोहन, मोहन, मला काही नको. प्लीज तुम्ही थोडा वेळ मला एकटीला राहू द्या. एकटं राहू द्या, मला एकटं राहू द्या जरा वेळ. प्रकरण एवढं गंभीर होत चाललंय, असं असताना परत मी नाटक सोडून दिला. अहो सर, पण यावर तुमची तरी काय चूक? अहो तुम्हाला तरी काय कल्पना होती? कुणालाच कल्पना नव्हती बाबा या खेळाची. खरं तर आपण प्रकारच्या स्पष्टीकरणानंतरच सावध व्हायला पाहिजे. पण मला त्याचा तो बलात्कार वाटला म्हणून मी एवढं सिरियसली नाही घेतलं. बरं मला एक सांगते, मोहनराव कुठे गेले? ऑफिसमध्ये गेलो. मीटिंग आहेत असं म्हणाले. बराच वेळ झालाय त्याला. आता ते ऑफिसमधून घरी येईपर्यंत माझ्या जीवात जीव नसतो. आजचा दिवस कोणता नवीन वाढ आले त्याची मी बापरी वाट बघत असते नुसती. असे घाबरून जाऊ नको. तर कोणत्या अभद्रक्षणी या नाटकाच्या कुंडात पडले असं झाले मला. मला एक सांग सुनीती, त्यांच्या वागण्यामध्ये काही अमुलाग्र फरक झाला ना? नाही, जसे नेहमी वागतात ना तसे ते अजूनही वागतात. माझ्या भोवती भोवती फिरत असतात. त्यांची ती टिपिकल वृत्ती आजही तशीच आहे. पण एखाद्या क्षणी जेव्हा त्यांच्यात ती जीवघेणी चकाक दिसते ना, तेव्हा ते एखाद्या श्वापदासारखे बेदरकार होतात आणि मग काही वेळ ट्रान्समध्ये जातात. मी परत नॉर्मल होतात नाही जरा वेळाने. पण सर, मला काय वाटतं, आपण जर त्यांना आपल्या नाटकाची एंट्री संबंधित झाली असं सांगितलं तर? त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. ते म्हणतात मी हे नाटक करणार, अगदी कोणत्याही परिस्थितीत करणार. सर, परवा तर त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या मॅडमची एवढ्या गलिच्छ भाषेत कानउघडणी केली. परत त्याचं त्यांना काही वाटेल असंही झालं. सकाळ असो संध्याकाळ असो नाटकातल्या त्या पुढाकारांचं पाठांतर करणं चालू असतं. तेही अगदी जोरजोरात. हो, मग शेजारी पाजारी विचित्र नाचलेले बघतात, टिंगल करतात. आता त्यांनी त्यांचे डायलॉग म्हणायला सुरुवात केली ना, मी सरळ दरवाजे खिडक्या लावून घ्यायला सुरुवात केली. तू म्हणतेस ते बरोबर आहे. त्यांच्या कानाबद्दल मला सुद्धा जाणवतं. मी रिहर्सल मध्ये जेव्हा त्यांना डायलॉग म्हणायला सांगतो ना, तेव्हा ते बऱ्यापेक्षा दुप्पट उत्साहाने सुरुवात करतात. तेव्हा सर्व फुटले तरी यांचा उत्साह कायम. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे ही भूमिका करताना ते फार काळजीपूर्वक त्याचे संवाद करतात, हालचाली घेतात आणि कधी कधी तर मी न सांगितलेल्या जागा सुद्धा अगदी योग्य ठिकाणी घेतात. एक नट म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण मोहन
म्हणून त्याच्याकडे पाहिलं ना मला त्याची काळजी वाटते. तर यावर काहीतरी उपाय शोधून काढा सर. नाहीतर माझा संसार उद्ध्वस्त होईल. अरे असा धीर सोडून कसं चालेल सुनीती? मला तर काय करावं हेच कळत नाहीये. अरे, सर तुम्ही कधी या हे काय आता झालं फार वेळ नाही झाला. झाली meeting? झाली का सर आम्हाला उगाच त्रास हो. आता सगळ्याच गोष्टी साहेबांनाच ठरवायच्या होत्या तर सर्वानुमतीचा फास कशासाठी. पण म्हणतात ना नोकरी करणाऱ्याने आपली अक्कल साहेबांच्या परवानगीने वापरायची असते. खरं आहे ना विवेक? हो बरोबर, अगदी बरोबर आहे. बरं ते बाकी जाऊ दे, तुम्ही बोलता फार सुरेख बुवा, नाही का? अरे आम्ही कसं बोलणार विवेक? आम्ही पाठ करणार योग्य ठिकाणी बोलून दाखवणार. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसात अख्खं नाटक पाठक केलं का नाही सर? हो आम्ही आता त्याविषयी तर बोलत होतो. म्हणजे अजंताविषयी? नाही नाही पाठांतराविषयी नाही, संपूर्ण नाटकाविषयी. नाही सर बोललंच पाहिजे. म्हणतात ना चर्चेतून काही गोष्टी चांगल्या घडतात आणि वाईट गायल्या जातात. बरोबर आहे. पण मला एक सांगा, वाईट गोष्टी समजून सुद्धा गाळता नाही आल्या. तिचा उपयोग करून घ्यायचा संपूर्ण उपयोग. आता ते जाऊ दे पण आपल्या आयोगाची तारीख काय आली? नाही अजून आली नाही, येईल 2-4 दिवसामध्ये. सर आता आपल्याला तालमीकडे लक्ष द्यावं. हो काही तर करावं लागणार आहे. हो ना. म्हणजे एकदा काही प्रयोगाची नदी घाई संपली की मग वर्षभर झोपायला पुढे. सर तुम्हाला एक सांगू का मी? बोला. तसं मी या क्षेत्रातला अत्यंत नवीन माणूस. म्हणजे मी विवेकपेक्षा सुद्धा जुनियर आहे. पण तुम्ही हौशी लोक स्पर्धेपुरते एकत्र येतात, नाटक सादर करतात आणि वर्षभरासाठी पुन्हा झोपी जातात असं मला वाटतं. नाही बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर आहे बघा. अहो नाहीतर काय, वर्षभर नुसते मरगळलेले असतो आम्ही. ना त्याला काही कार्यक्रम ना काही योजना काही नाही. म्हणजे वर्षभर आपण झोपलेलो असतो म्हणायचे का? नाहीतर काय सर, आणि ही झोप सुद्धा निष्फळ झोप हो. अरे आता झोपेला कुठं आले फळ बाबा? वा असं कसं. अहो सर झोपेचं फळ म्हणजे स्वप्न. या कल्पनेच्या राज्यातले स्वप्न तरी केव्हा पडते मला. आपण गाड झोपून बसून गरज नाही. तर वर्षभरात झोपेमध्ये आपल्याला कधी स्वप्न पडत नाही. बरोबर आहे तुमचं. हा सर मला या झोपेवरून एक आठवलं सर. एक कविता अशाच माझ्या वाचनामध्ये एक चिनी कविता आली. म्हणजे तू चिनी शिकलास? अहो नाही हो सर, माझं मराठी अक्षर हे थोडं चिनी लिपीच्या जवळपास जाणार आहे. जर एवढा संबंध सोडला तर माझा आणि चिनी भाषेचा संबंध म्हणजे ज्ञानेश्वर आणि जॉर्ज बर्नर्ड यांच्या संबंध येणार सर. बरं ते झालं, मी काय सांगतो तुम्हाला? चीनी कविता. सर चिनी कविता काय उत्तम काय उत्तम कल्पना आहे सर. सर कवी येता मी झोपलो. म्हणजे तू झोपलास? मी नाही हो सर, तू कवी झोपला. तर एकदा मी झोपलो आणि झोपेत मला स्वप्न पडलं. बापू सांगत या फुलावर त्या फुलावर आणि त्या फुलावर या फुलावर असं सतत उडत चाललं. असा बराच वेळ उडत. त्यावेळी माझ्या मनामध्ये यक्ष प्रश्न निर्माण झाला
आणि जो यशप्रश्न निर्माण झाला सर तो आजही तसाच आहे. कुठला प्रश्न? मी फुलपाखरू असून मला माणूस असल्याचं स्वप्न पडलं की मी सध्या माणूस आहे आणि मला तेव्हा फुलपाखरू असल्याचं स्वप्न पडलं. वा सुरेख छान. काय स्वप्न तुमच्या मते कोणतं स्वप्न कर हे स्वप्न करा की ते स्वप्न. अरे तू माणूस आहेस आणि तुला फुलपाखरू असल्याचं स्वप्न पडलं हे खरं. अरे फुलपाखराला माणूस असल्याचं स्वप्न पडण्यासारखं माणसामध्ये कोणताही गुण नाही रे बाबा. वा वा मला तुझ्या कवितेपेक्षा सरांचं उत्तर द्यायला आवडेल. पटलं आपल्याला देखील पटलं. माझा मुद्दा एवढाच होता की आपल्याला स्वप्न पडली पाहिजे आणि ती पाहता आली पाहिजे नाही का. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे विवेक. चला वेळ माझे तुमच्या गप्पा समजा सांभाळले नाही. अहो सर पण मोहनरावांशी गप्पा मारायला फार मजा येते बघा. तुझं बरोबर आहे बाबा, पण आपल्याला आणखी तालमीला बसायचं आहे, सगळा अभ्यास करायचा आहे. चला निघू आपण आता. चला सर. कसा कसा थोडा थोडा चहा नाही घे. नाही नाही, आमचा चहा झालाय, सुनीतीशी बोलणं सुद्धा झालं. आम्ही करतो आहोत. हा? टेक केअर मोहनराव येतो आम्ही. फुलपाखरू झालो रे मी, फुलपाखरू झालो. या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर. फुलपाखरू झालो रे मी, फुलपाखरू झालो. तुझा आवाज किती गोड आहे ना. ए तू कॉलेजमध्ये असताना कुठलं गाणं म्हणायचीस गं ते? लता मंगेशकरांचं? राधा ना बोले ना बोले ना बोले रे, घूंघट के पटना बोले रे, राधा ना बोले ना बोले. या गाण्यामुळे वर्गात एकदा काय रामायण घडलं होतं ना गं सोनती? त्या प्रसन्न कुलकर्णीचं म्हणते असतात तू. आणि तो होताच ओव्हरचा. सारखं माझ्या मागे लागून म्हणायचं राधा ना बोले ना बोले ना बोले. एके दिवशी असा राग आला ना मला की भर वर्गात तास असताना मी त्याला म्हणाले की राधा बोलली ना तर तुला फार मागात पडेल, कारण आजकाल ती चपलेने बोलते. काय पांढरा फटक पडला होता ना ग तो. सुनिधी तू पहिल्यापासूनच फटकळ आहे ना. तर काय करणार, आपल्या स्वभावाला जो नडला तो पडला. अगं कारण आई बाबांनी लहानपणापासून खूप लाड केले माझे. मला जे पाहिजे ते जेव्हा पाहिजे तेव्हा सगळं आणून दिलं. मला कोणी काही बोललं ना त्यांना खपायचे नाही. नशीब आहे सुनीती, लहानपणी वडिलांनी लाड केले, आता नवरा करतोय. निलिमा आईला काय झालं म्हणत होतीस गं? आईला काही नाही गं, जरा ताप सर्दी नेहमीच आपलं तिचं. कसं आहे ना, सारखी मरमर करते आणि आईला कसं ना माझ्या सगळं जिथलं तिथे पाहिजे. पण स्वस्त खातं यावं, पण नाव ऐकत नाही बघ. आता बरी ना प्रकृती, आत्ता एकदम छान आहे म्हणून तर मी आले. तुझा निरोप आला, भाऊजी गावाला गेले आहेत, 2 दिवस राहायलाच ये. मग आले. आई मला म्हणाली जा, परत लग्न झाल्यानंतर तुमच्या जुन्या मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील की नाही, जुन्या गप्पा रंगतील, म्हणून तर मी आले. म्हणजे संशोधन मोहीम जोरात चाललेली दिसते. मग कधी विचार आहे बारा व्हायचा? अगं आपला बाग ठासून तयार आहे. कधी उडेल काही सांगता यायचं नाही गं.
स्वातंत्र्य तरी असतं. असं वाटतं आमचं घर आवडलं? काही बोलायचं नाही. बोलायचं ना, बोलायचं. ओळखत नाही का फार तू? हे एक विचारू तुम्हाला सिनेमा बघायला आवडतो? आवडत नाही, पण एकदा बघितलं होतं ना, जय संतोषी माँ. मेरा पती मेरा देवता. तुम्ही पाहिला? नाही, मी नाही पाहिलं. आपण दोघं मिळून जायचं सिनेमाला? हा, लग्न आधी हो, काय झालं? नाही, म्हणजे माझ्या आईला आवडत नाही ना. अहो, लग्नाआधी असं आपण सिनेमाला गेलो म्हणजे लोक नको बघतील ना आपल्याला. मग बघू द्या ना. तुम्ही काय फरक पडतोय? नाही हो, मला पुन्हा असं चार चौकामध्ये थोडं बावरल्यासारखं होतं. तुम्हाला नाही हो? तुम्ही सोबत असल्यावर मी का घाबरेन लोकांना? पण नकोच. बरं, राहिलं. तुम्हाला राग आला? नाही. पण हे तुम्हाला काय लावलंय? सरळ तुला म्हणा ना, मला आवडेल. मला प्रशस्त नाही वाटत ना. त्या दिवशी घरी तुम्ही मला काहीच प्रश्न विचारले नाही. जन्माला होतो हो, पण चार चौकामध्ये कसे विचारावेत ना म्हणून नाही विचारले. हा विचारलं का? पोहे तुम्हीच गेले होते. पोह्यावर वरून खोबऱ्याचं खीस टाकलं असतं ना, तर पोहे खूप छान लागले असते. म्हणजे कोथिंबीर आणि खोबऱ्याचा पीठ मूठ घेऊन पोह्यावर टाकतात. तुमच्याकडे सुनीती? ए सुनीती? अगं कुठे हरवलीस? भाऊजींची आठवण झाली का? हो, तेव्हा ना पोहोचले असतील ना ते पुण्याला? हां. काही खास काम होतं का गं त्यांचं पुण्यामध्ये? तसं काही म्हणाले नाही. पण बहुधा ऑफिसचं काम असावं. केव्हा परत येणार? उद्या सकाळी येतील. सुनीती, मला ना भाऊजींनी निलिमाताई अशी हाक मारलेली बिलकुल आवडत नाही बघ. अगं त्यांचा स्वभावच आहे. ते असंच बोलतात बघ नवीन ओळखीच्यांशी. कसं तरीच वाटतं ना गं. पण तू सांग ना त्यांना, मी त्यांच्यापेक्षा कितीतरी लहान आहे म्हणून. ते तुमचं तुम्ही बघून घ्या. एक काम कर, तूच सांग ना त्यांना ते परत आल्यावर की निलिमाताईला का म्हणत जाऊ म्हणून. सांगणारच आहे. आणि बळजबरीने त्यांना माझ्या घरी पण घेऊन जाणार आहे बघा. बघच. बरोबर. बघूया तुझ्या बोलावण्याने तरी घरी येतात का ते. बघच तू. हे सुनीती, आई मला नेहमी सांगते, माझ्यासारखीच तू नका आईला. मग ते जावाईत झाले नका आईचे. बरोबर आहे. बरं, एकदा बघ ट्राय करून येत आहेत का ते. बघच येतील की नाही. हे सुनीती, पप्पा मला नेहमी सांगतात, ऑफिसमध्ये भाऊजींना सगळे ते अमाणूस म्हणतात म्हणे. कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. स्वभावच आहे तुमचा. पण सुनीती, चांगल्या माणसाच्या मागे सुद्धा लोक हात धुवून लागतात ना, हेच खरं. कशाला? तुला यातलं काहीच माहित नाही? परवा पप्पा सांगत होते, ऑफिसमध्ये चर्चा आहे म्हणून. अगं, त्या पांडेवांनी विनयभंगाची तक्रार केली म्हणे भाऊजींविरुद्ध. पप्पांनी
लोकांनी चांगलं झाकून काढण्याचा पांडे आहे ना. तिने तक्रार मागे घेतली मग. सगळं ऑफिस तेव्हा भाऊजींकडे होतं. यातलं तुला काहीच माहिती नाही? नाही, काहीच नाही. पण सुनीती, खऱ्याला मरण नसतं म्हणतात ना, तेच खरं. दिली ना, चल ना, खूप उशीर झालाय ग. आपण जेवण करून घेऊ. हा, नंतर गप्पा मारतो. चल, मला पण जाम भूक लागली आहे. चल, मी आता 2 मिनिटात वॉश घेऊन येते. मी आले अर्धा तासात. बाबूजी धीरे चलना जरा संभलना आले आले. शी, काय घाण वाटत आहे. मोहन, हा काय अवतार करून घेतला तुम्ही? तुम्ही सिगारेट ओढताय? मला घरात येऊ देशील का? मोहन, दारू प्यायला तुम्ही? मी दारूही पिली नाही आणि सिगरेटही ओढली. मोहन, अहो, काय झालं बरं तुम्हाला? जो काय झालाय, मोहन, प्लीज. अहो, काय चालवलंय तुम्ही? तुम्ही पुण्याला जाणार होतात ना? नाही गेलो. मी बाबू आहे. ती आहे काही. मोहन, काय बोलताय तुम्ही? घरात गेली म्हणाली का? तिच्यासोबत मला तमाशा नाही. ती बोलवून घेतलं तिला सोबत घेऊन. तुम्ही पुण्याला जाणार होतात ना? बरं केलंस तू. मला तुझ्या मला पाणी घेऊन दे. पाणी. अय्या, म्हणजे तुम्ही पुण्याला आलात? अरे वा, निलिमा. हे आल्याबरोबर तुझी सोबत काय करत होते? काय म्हणालात? निलिमा? हा? तुला आवडलं? नाही, आवडलं नाही, आवडलं. हा, तेच तर म्हणतोय साला. लग्नाच्या आधी मी एकेरी नावाने हाक मारावी. सुनीतीने किती आग्रह केला. बरोबर. माझं मारण करा. झोपला असाल. काय? कोण सांगतंय? कोण म्हणतंय मी थकलोय म्हणून? ए, भेटली ना आपल्याला अशा That's very good. जे तुला काय करायचं? मी थकलोय अजून. I am young. हा? बरं बरं, ठीक आहे. काय नाही. सांग ना. मी young आहे म्हणून. ते तुला काय ठाऊक म्हणा. तुझ्या या मैत्रिणीला विचार ना.
गुडमॅन काय हजामत केली माझ्यासाठी त्या पांडेची तुला सांगतो. मोहन मोहन मला वाटतं हे फार होत आहे हा. हे खूप कमी होत आहे. ठाऊक आहे मला. खूप कमी होत आहे. तुला काय सांगू मी ते काय सहन केलं. सुनीता, मला वाटतं मी आता निघावं. मला दुसरं काही चाललं नाही. आणि आता आमची वेगळी आली आहे. नाही, माझ्यामुळे तुम्ही का जाताय? मी जाते ना. निलिमा, तू थांब ना. तुला भूक लागली म्हणत होतीस ना? चल आपण जेवण करू. सुनीती, मला सुद्धा ना एकदम राक्षसी भूक लागली. एक काम कर, तू आतमध्ये गाठ मार. आपण सगळे सोबत बसू. ओके? निलिमा, चल आपण तयारी करू. मी जाते ना आतमध्ये मांडा मांडा. तू जर गेली तर मी चाललो. निलिमा, तू थांब. मी करते मांडा मांडा. थांब तुम्ही. माझा अवतार पाहून आश्चर्य वाटतं. पण काय करावं, भूमिकेत शिरण्यासाठी तयार लागते. काम करते ना मी. नाटकात काम करतो. उदरे उदरे तू म्हणजे काय माहिती तुला? तीन झाले ना, तीन. गॅस बंद. तो असा होतो कधी कधी. त्यात मी मदन एक रंगेल गडी तसं जगून पाहिलं ना तू. नाही ना, तेच तर बोलतो. जरा पण आमची बायको सारा माझ्या हातापायात पडली. या नाटकात काम करू नये. का नको करू मी नाटकात काम? कारण ही भूमिका माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. हे सुद्धा टाकून देईल. ही भूमिका मी कशी करू शकतो ते. सुनीती कधी बोलली नाही. तू कशी माझ्यासोबत नाटकात ना? जरा आमची बायको आहे ना, भाव खाती आहे. कशी? काय म्हणताय भाऊजी तुम्ही? अरे तू कशी काय? अरे नाटकात तू काय शोभून दिसशील. कारण तू होतो तशी ना जरा आत्ता या सुनीतीची छट्टी करतो. कोण तयार आहेस? कोण तयार आहेस? दोन चांगलं बोला भाऊजी. इतके दिवस तोंड सांभाळून बोलत शेती वाजली नाही. तुला सांगते आहे ना मी तुला नाटकाचीच काय माझ्या हे मध्ये पडायचं नाही. हे आमच्या प्रेमाचं गायन आहे. तुला दाखवूनच दिलं आहे का? काय प्रेमाचं नाटक असते ते? निलिमाताई, अहो निलिमाताई.
रसिक पेशकश आणि रंगभूमी श्रीरंग अभिवादन करून प्रजाचित्र सहकारी चित्र निर्माण संस्था सादर करत आहे नाटक उभे लेखक सभेसाठी दिग्दर्शक केंद्रेकर सर सादर आहे उदरे. अरे सुनीती, तुम्ही दोघांनी काय उत्तम भूमिका वाटली है ना? काय हातून काम केलं अगदी वा. आपण तर तुला भावकच झालं आणि त्याच्यात मोहनरावांचं काम एकदम सॉलिड, छान, भावदार. मला त्यांचं अभिनंदन करायचंय. प्रेक्षकांच्या घराण्यामध्ये मला त्यांना भेटताच नाही. ते आराम करतात. आराम करतायत भले. एवढे लवकर हवा लागली म्हणायची. असो बरं, त्यांचा आराम संपल्यानंतर त्यांना सांग मी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आलोय म्हणून. आणि तुझं सुद्धा अगदी मनापासून अभिनंदन. काय झालं तुला? अगं आपलं नाटक एवढं छान झालं, लोक म्हणतात तुम्ही रेसमध्ये आहात आणि सर सुद्धा किती खुश आहेत बघ. कदाचित येतील सुद्धा ते इकडे. आणि तुझ्याकडे पाहिलं तर तो शिवजूनगिरी तुमच्या नाटकानं माझ्या संसारावर निखारा ठेवलाय. ते नाटक चांगलं झालं म्हणून पेढे वाटून उठतोय. अगं रात काही बात नाही. हे बघ, मला मोहनरावांचा स्वभाव अगदी चांगला कळला. आता नाटक संपलं म्हणजे त्यांच्यातला तरेवाईपणा सुद्धा संपेल, नाही का? कशावरून म्हणतोस? हे बघ, आपण जेव्हा भूमिकेसंबंधी विचार करतो तेव्हा त्यांनी स्वतःहून ही भूमिका करतो म्हणून सांगितलं. ओके, नंतर आपण त्यांची या ना त्या कारणाने काळजी. अरे पण ते ही भूमिका करायला कसे असं म्हणत आहेत हे आपण त्यांना सतत पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचा स्वभाव थोडासा सबमिसिव्ह, थोडासा माफक आहे याची आपण त्यांना सतत जाणीव करून दिली. अरे पण विवेक, ती वस्तुस्थिती होती ना. बरोबर आहे, पण मला काय वाटत माहिती का, आपल्याकडे त्यांच्याही कोणा धक्का पोहोचत असं मला वाटतं. आणि नंतर त्यांनी ही भूमिका करतो हे आपल्याला पटवून देण्यासाठी मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि ते या भूमिकेमध्ये गुटगुटत गेले. एवढे गुटगुटत गेले या भूमिकेमध्ये की त्यांच्यामध्ये मदन आणि मोहन या दोघांची सरमिसळ झाली. कोण कधी कुठे कसा डोकावेल याचा काही भेद नाही राहिला. तू परत विचारपूर्वक बोलतोस विवेक. मी विचार केलाच नाही. अगं तू जेव्हा अगतिकपणे मला आणि सरांना या प्रकरणाबद्दल सांगत होतीस ना, तेव्हापासून मी सतत या प्रकरणाचा विचार करतोय. पण तुला एक गोष्ट सांगू, अगं आता हे नाटक संपलं म्हणजे आता हे भूमिका पण त्यांच्यातली संपली. आता त्यांनी तर मदत केला आहे फक्त त्यांच्यासाठीच नव्हे तर आपल्या नाटकासाठी सुद्धा फायद्याचं ठरलं नाही का? त्यांनी ही भूमिका करून फार मनाला लावून घेतलंय रे. तू म्हणतोय तसं त्यांच्यातून हे मूळ निघून जावं म्हणजे मिळवलं. अगं सुनीती, हे बघ, आता नाटक संपलं म्हणजे त्यांच्यातला तरेवाईपणा सुद्धा संपेल, नाही का? असंच हो म्हणजे मिळवलं रे विवेक. अगं असंच होणार सुनीती. बघ, मला फार भीती वाटायला लागली रे. काहीच नाही. काय विवेक, काय चाललंय? अरे मोहनरा, तुमचा तुम्ही अगं तुमचंच कौतुक करीत होतो. काय उत्तम भूमिका वाटवली तुम्ही, नाही का? अरे
नाही म्हणजे अभिनंदन करण्यासाठीच आला होतास की दुसरं काही काम होतं? नाही तसं दुसरं काही नव्हतं. अहो आपलं नाटक चांगलं झालं त्याबद्दल सेलिब्रेशन काय करायचं हे ठरवण्यासाठी सगळे धरणार तुम्ही बघायचे. कुठे? इथे? हो सर्वांनी सुनीतीकडे जमायचं ठरवलं होतं. हे घर सुनीतीचं नाही आहे. हे घर माझं आहे आणि माझ्या घरामध्ये खूप सूट मीटिंग घ्यायला माझं घर म्हणजे नगरपालिकेचं सभागृह. काय बोलता तुम्ही? तुला योग्य तेच बोलतोय मी इथे येण्याच्या आधी तू काय अक्कल पावलं असता ते ऐकली नाही. भूमिका काय स्वभाव काय म्हणे आता मगन संपला मुलगा फक्त मोहन. पण एक लक्षात ठेव मोहन संपला. मोहनच्या प्रेताला पाय ठेवून मी रंगमंचावर प्रवेश केला. पण तो तुमच्या सोयीचा नाहीये ना. मोहन तुमच्या सोयीचा आहे. मदन अडचणीचा आहे नाही का? अरे अहो वेळ लागेल का तुम्हाला? अरे हो वेळ लागला मला. वेळा झालोय मी. जाऊ. मग लाथ मारून हाकून देईन. अरे जिकडे गेला काय हकलून दिला कशामुळे? सुनीती यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची. मला प्रश्न विचारलेले चालणार नाही. तुम्हाला हो पण हो? मोहन? कॉल मी मदार. मोहन संपला. आता तुला फक्त मदार. मोहन मोहन अहो मला मदन नकोय हो. मला मला माझा मोहन हवा. सुनीती, मोहन ना सगळ्यांनाच हवा हवा असं वाटतो. कारण ना तो सगळ्यांच्या सोयीचा असतो ना. त्या मोहनची काय अवस्था होते ना याचा कोणी विचार करत नाही. मोहन मोहन अहो काय झालं का तुम्हाला? अजून एक आनंदाची बातमी देऊ तुला. आता पगार विसरा महाराणी. मी नोकरी सोडली. नोकरी सोडली का? कशामुळे? गुलामगिरीला कंटाळलो होतो. मी आता माझा स्वतंत्र व्यवसाय करणार. Personal business. मोहन मोहन अहो तुम्हाला वेळ लागले की काय? अहो सोन्यासारखी नोकरी सोडता म्हणजे काय? सोडतोय नाही. सोडली. त्या आनंदकडे राजीनामा फेकून आलोय मी. अहो मोहन पण भविष्याचा काही विचार. पुढे ते भविष्य माझा विचार करेल.
नाटक करायला गेलो आणि हे नाटक माझ्या गळ्याचा फास बनला. मला खूप अपराधी आकारतो वाटतो. माझं नशीब सर. या पलीकडे काय बोलू शकतो? आपल्याला असं हताश होऊन नाही चालणार सुनीती. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. पण प्रकाश आपण काय करणार? हे बघ सुनीती, मला मुलाची केस म्हणून चर्चा करू दे, ठीक आहे? हे बघ, मला वाटतं मुलांमध्ये झालेला बदल थोडा साहजिक आहे. सर, त्यांना सुरुवातीलाच प्रचंड ताकदीची व्यक्तिरेखा मिळाली. एवढी प्रचंड ताकदीची की त्यातून त्यांना बाहेर पडणं फार अवघड झालं. तू म्हणतोस ते बरोबर आहे. मोहनरावांना समतोल साधता आला नाही हे मात्र खरं. मी म्हणतो मी एकदा मोहनरावांना यावर्षी स्वतः बोलेल. नाही सर, नको प्लीज. आता मला बोलू दे. मी त्यांना सांगेन की बाबा रे आता नाटक संपलं. आपण जे नाटक केलं ना तो एक अपघात होता आणि तो अपघात आता विसर. फक्त मला एवढं सांग की मोहनरावांना कधी आणि कुठे भेटतील. नाही सर, नको. तुम्ही त्यांना समजून सांगण्याच्या फंदात नका पडू. हे माझं दुःख आहे. माझं मला बुद्ध. काय झालं ते तर सांगशील. अहो सर, त्यांचा स्वभाव खूप विचित्र झालाय. ते कधी कुणाला काय बोलतील याचा त्याचा काही भरोसा नाही. परवा याच कारणासाठी त्यांनी विवेकला घरातून हाकलून दिलं. माहिती आहे तुम्हाला? काय? विवेकला हाकलून दिलं? तरीच विवेक आपल्यासोबत आला नाही. म्हणूनच ते घरी नसताना मी तुम्हाला इथं बोलवलंय. नाही. प्रकरण फार पुढे गेलं. आपल्याला काहीतरी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. अगं जसा तुझं घर तुझा संसार तुझोच ठेवायचा. अजून काय व्हायचं राहिलंय सर? नाही. अशी हिंमत हरवून नाही चालणार बेटा. असं नाही चालणार. सर, तुमच्या तोंडून बेटा हे शब्द ऐकून मला फार बरं वाटतंय. नाही काय काळजी करू. कोण सगळं व्यवस्थित होईल. सगळं व्यवस्थित होईल. मोहनला 2 ते 3 वर्षापासून ओळखत असशील. मी त्याच्या जन्मापासून ओळखतो. तो बोलतो कसा, चालतो कसा हे तू मला सांगतोयस. अरे चुकल्याच करायच्या. दुसरा एखादा माणूस तर निवडायचाच. नाही, मला तो खोटं बोलत होता. आता घे तू बरी थट्टा कर. का त्रास देत रे म्हातारे माणसाला तुम्ही. खरंच मी नोकरी सोडली. आता 1 महिना झाला. खरं सांगतोस. हो ना. खरंच मी नोकरी सोडली आणि आता मी माझा धंदा सुरू करतो. अरे तू शुद्धीराज का मोहन. असा हातचं सोडून पालत्याचे काय मागा लागतोयस तू. म्हणा, ते तुम्हाला नाही करायचं. ते समजण्यासाठी माणसाजवळ जिगर असावं लागतं. नसेल आपलं जिगर पण डोकं आहे बरं का. आणि अजून आम्ही डोक्याने जगत आलोय. म्हणा, डोक्याने जगणाऱ्यांची अवस्था पाहतोय मी. मला एक कळत नाही नाना, तुम्हा लोकांची मध्यमवर्गीय प्रवृत्ती एवढी प्रचंड ताकदीची कशी असते. तुम्हाला कुठलीच गोष्ट लोकांची का आवडत नाही. हो नाना, ज्या गोष्टीला मध्य आहे, जी गोष्ट मध्यम आहे, तिला 2 टोक असतात. ही गोष्ट तुम्ही आवडण्याला करता. ते तुम्हीच होते ना नाना, ज्यांनी मला पौरुषाचा उपदेश केला होता. काळकापणे मी फार नमून वागतो. माझा जन्म पोळ्या करण्यात आणि चहा करण्यात गेला.
काय तुम्हीच काय पण माझ्या सभोवताली पसरलेलं हे सगळं जग असंच तुम्हीही तसेच ऑफिसातली माणसं ही तशीच सुनीती ही तीच आता सुनीतीने काय केलं? हीच प्रवृत्ती मध्यम सारी लग्नानंतर तिला माझा स्वभाव ना आवडायचा ना पटायचा ते ठाऊक आहे तुम्हाला माझं दबून राहणं कुठल्याही गोष्टीत पुढाकार न घेणं आवडत नसायचं तिला मग बोलता बोलता ती उल्लेख करायची तिच्या मते मला भांडता आलं पाहिजे पण काय करणार दादा तो माझा स्वभाव होता ना हो घडून गेलेला तिच्या मते तिला नवरा हवा होता 4 चौघांसारखा नाना हे 4 चौघांसारखं प्रकरण आहे ना याने तुमचा जेवढा घात केलाय ना तेवढा कुणीही केला नसेल मला एक कळत नाही तुला सर्वांची धडपड सगळ्यांना मध्यभागी आणण्यासाठी का असते तुला अरे पहिल्यापैकी आपली भूमिका असते कारण बेटा मध्यभागी सुरक्षितता असते. नाना सुरक्षित राहण्यासाठी किती लाचार व्हायचं याला काही माहिती आहे? मध्यभागी सुरक्षितता असते मग लहानापैकी सुरक्षित पण जो या मध्यमवर्गीय जंजाळातून मोकळा होऊन पाहत आहे त्याला कसं जगणार सोडली मी नोकरी मला सोडावी वाटली आणि आता मला जसं जीवन जगायचं आहे तसं मी जगणार आहे आणि जगतो देखील आहे. जग काय म्हणेल लोक काय म्हणतील याचा तर विचार कर. बरोबर लोक काय म्हणतील नाना लोकांना मोहन हवं त्यांना मदन आवडत नाही कारण मदन होण्याची त्यांच्या हिंमत नसते. नाना ते तुम्हाला नाही करायचं त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागणारा कुणाच्या अद्याप नसणारा देव माणूस मोहन यातून निष्ठून आला की तडफड सुरू होते त्याला परत या नाना उपाय सुरू होता. बेटा अध्यात्ममध्ये दृष्ट्या साधा असणं सरळ असणं हे आपल्या आपापल्या भल्यासाठी असतं बुवा. असेल नाना असेल पण भूकंप आला आणि गेला ना नाना त्याचे परिणाम त्याच्या आठवणी चिरंतर स्वरूपामध्ये राहत नाही. ज्वालामुखीचा उद्रेक झाला ना नाना सभोवतालची परिस्थिती बदलून टाकतो एकदम बदलून टाकतो. मला तुझं बोलणं काही कळत नाही बुवा. पण परत तुला त्या वडिलकीच्या नात्याने सांगतो तू जे काही करतोयस ना त्याचा परत एकदा विचार कर आणि विचारपूर्वक निर्णय घे. नाना पल्सवर खूप जगलो आता थोडं इम्पल्सवर जगलो. काय काम आहे? आणि नाना तुमच्या सल्ल्याचा विचार करू. आणि समजा तुझा नोकरी सोडण्याचा निर्णय बदलला तर मला सांग. तुझा मोठा बॉस आणि मी एकदम जवळचे मित्र आहोत. तुझा राजीनामा परत घेण्याची व्यवस्था करतो. बेटा माझी इच्छा आहे की तो परत घ्यावास. ठीक आहे नाना मी विचार करून सांगतो. नाना तब्येत कशी होती? तू विषय बदलतोय हे लक्षात आलं माझ्या. पण काय करणार रे आम्हा मात्रांना काही नसतो उद्योग राहत नाही रे म्हणून बोललो. तुला राग आला असेल तर मला माफ कर. मी स्वतंत्रपणे बरोबर उभा केला आहे. अभिनंदन मोहनराव अभिनंदन. काय? नाही पण हा पेपर आजचा की कालचा? दिनांक काय आहे?
या भूमिकेसाठी सुवर्णपदक